मी पर्वतराव बोंडारकर बोंडार इथून आलेलो आहे आणि बालाजी पाटलाची ती शेती बघण्यासाठी आलो. मी अशा त्या बातम्या ऐकल्यात की पेपरला जे यांना पुरस्कार मिळाले तर त्यांची जे आयुर्वेदिककडे जे शेतकऱ्याला आज वळविण्याची जी पद्धत आहे ते एकदम करेक्ट आहे. आज आपण सोयाबीन याच्यासारखे जे बाकी जे पिकं घेता, मी सुद्धा जरबेरा केला होता. त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी नांदेड जिल्ह्यामधून एकदम खूप परेशान झाले होते. रेट बरोबर लागत नाही आणि हे जे नवीन क्षेत्रामध्ये यानं जे पाऊल टाकलेलं आहे आयुर्वेदिक याच्यामध्ये एकदम चांगलं आहे आणि शेतकऱ्यांनी हे सगळी माहिती घेऊन आपण या क्षेत्राकडे वळायला पाहिजे. यांनी जे अश्वगंधा हे जे घेतलेलं आहे ते असा रेट कोणत्याही बाकी पिकांना लागत नाही आणि आपण जे रेग्युलर पिकं घेतो सोयाबीन, बाकी आता हे ऊस, केळी जर म्हणलं तर यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे केळीचं. म्हणजे मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी. म्हणजे याच्यामुळे पूर्ण शेतकरी असा हवालदिल झालेला आहे आणि या मार्गातून जे त्यांना उत्पन्न मिळते ते बाकी क्षेत्रापेक्षा एकदम चांगलं आहे. त्याच्यामुळे ती माहिती घेण्यासाठी मी इथं आलो होतो. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये चांगलं वाटतं? हो, चांगलं वाटते ना. बाकी पिकापेक्षा एकदम चांगलं आहे आणि एवढा रेट कोणत्याही बाकी पिकांना लागत नाही. याच्यासाठी बघायला आलो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.